तुम्ही जसं सांगताय की भाजपमध्ये जाण्यासाठी ब्रेक लागला, ज्या गाडीत मी बसलोच नाही त्या गाडीला ब्रेक लागेलच कसा? माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा कोणतरी कार्यकर्ता, मीही कार्यकर्ता म्हणूनच होतो. शिवसेनेत बी सक्रिय नाहीत. सांगितलं ना, धनंजय सावंतांपेक्षा चांगला कार्यकर्ता काम करायला आमदार साहेबांना भेटला असेल म्हणून मी सक्रिय नाही. तालुक्यातून शिवसेनेचे भूमपारंडावाची विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे बरोबर लोक आहेत ना, माझ्या पक्षाचे लोक आहेत, आणि आम्ही काही सगळ्यांनी पक्ष नाही सोडलेला. लोकांना हेही माहिती आहे की हाडाचे शिवसैनिक आहेत. आता काही लोक पक्षांना बाकीचे उमेदवार मिळले नाहीत, त्यांनी आमच्या लोकांना फॉर्म पण दिलेले अशी माहिती कळते. तर ते सगळं आमचं सुरू आहे. राज्याचे आरोग्यमंत्री, माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतंत्र उमेदवार देखील उभे केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी बंडखोरी केलेली आहे आणि परंडा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं जे चित्र आहे ते बोललं जातं. धनंजय सावंत आपल्यासोबत आहेत. स्वतंत्र फॉर्म दाखल केलेत. इकडं मोठं चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे. काय हे वेगळा निर्णय घ्यावा लागला? काय निर्णय याच्यासाठी घ्यावा लागला की सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती ज्या पद्धतीनं काही गोष्टी आमच्या झाल्या मध्यंतरी काळामध्ये, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. पण एकीकडे जर आपण बघितलं तर तानाजी सावंतांचं आपण पूर्ण या भागामध्ये इलेक्शन असो किंवा इतर कामं असतील आपल्याशिवाय पुढे जात नव्हते. आम्ही तुमचा काळ पूर्ण बघितलेला आहे. मग आता एकीकडे शिवसेना पक्ष आहे, स्वतंत्र त्यांचे उमेदवार आहेत. स्वतंत्र लढण्याची गरज का पडली? कार्यकर्त्यांना न्याय द्यायला कमी पडले? काम मी बघितलं, निश्चित माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा कोणतरी कार्यकर्ता, मीही कार्यकर्ता म्हणूनच होतो, निश्चित माझ्यापेक्षा कोणतरी चांगलं काम करणारा कार्यकर्ता साहेबांना मिळाला असेल म्हणून मी बाजूला असेल. पक्षाशी काय बोलणं झालं? एकनाथ शिंदे असतील किंवा तुम्हाला काय त्यांनी पक्षानं सांगितलं ही बंडखोरी करताय, स्वतंत्र फॉर्म भरताय? नाही, माझं याच्या संदर्भात कोणाशी बोलणं नाही झालेलं. एकीकडे धनंजय सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सगळीकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होती. कुठंतरी ब्रेक लागलाय, तर हा ब्रेक सावंत साहेबांमुळे लागला असेल देखील चर्चा. काय नेमकं सत्य आहे त्याच्यामध्ये? जर तुम्ही जसं सांगताय की भाजपमध्ये जाण्यासाठी ब्रेक लागलाय, ज्या गाडीत मी बसलोच नाही त्या गाडीला ब्रेक लागेलच कसा? मी कधीही माझं स्टेटमेंट नाही की मला भाजपमध्ये जायचं किंवा मी भाजपमध्ये चाललोय, त्याची चर्चा आहे, माझी बोलणी, असं कधीच झालेलं नाही. शिवसेनेत बी सक्रिय नाही. शिवसेनेत बी सक्रिय नाहीत. सांगितलं ना, धनंजय सावंतांपेक्षा चांगला कार्यकर्ता काम करायला आमदार साहेबांना भेटला असेल म्हणून मी सक्रिय नाही. कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची जी भावना आपण व्यक्त करताय, ही बघ तुम्ही आमदार साहेबांशी बोलला नाही का या संदर्भात, की काय केलं पाहिजे? सगळ्याच गोष्टी नेत्याशी बोलायच्या नसतात. पक्षानं घालून दिलेली काही शिस्त आहे. जिल्हा प्रमुख आहे, उपजिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, आणि धनंजय सावंत हा काही एकटा बाहेर नाही पडलेला बंडखोरी करून किंवा अपक्ष फॉर्म भरण्यासाठी. माझ्यासोबत पक्षाचे जिल्हा समन्वयक आहेत, काही माझ्यासोबत जिल्हा उपप्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे. तालुक्यातून शिवसेनेचे भूमपारंडावाची विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे बरोबर लोक आहेत ना, माझ्या पक्षाचे लोक आहेत, आणि आम्ही काही सगळ्यांनी पक्ष नाही सोडलेला. हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे आणि कार्यकर्ता त्याच्या हक्कासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी लढतोय. पण आमदार साहेबांकडून जर तुमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे जायला पाहिजे होतं. पक्षात तुम्ही राहून स्वतंत्र बंडखोरी करणं किती लोक स्वीकारतील वाटतं तुम्हाला? हे बघा, लोकांना आमच्या कामावरती, आमच्या काम करण्याच्या पद्धतीवरती विश्वास आहे. लोकांना हेही माहिती आहे की हाडाचे शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे हे काही एकनाथ शिंदे साहेबांना सोडून जाणार नाहीत आणि लोक आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. सावंत साहेबांशी बोलणं? माझं सावंत साहेबांशी राजकीय कुठलंही बोलणं झालेलं नाही आणि ते होती नाही. त्यांनी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरले किंवा या निवडणुकीच्या संदर्भात संपर्क केला नाही पक्षाने? किंवा नाही, निवडणूक लढणार आहे. किती जागेवर निवडणूक लढवताय तुम्ही? आपण आता सध्या तरी विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढाचे फॉर्म भरलेले आहेत. आता काही लोक पक्षांना बाकीचे उमेदवार मिळले नाहीत, त्यांनी आमच्या लोकांना फॉर्म पण दिलेले आहेत अशी माहिती कळते. आता ते सगळं आमचं सुरू आहे. एकदा हे सगळी आमची प्रोसिजर कंप्लीट होईल. आज छाननी होती, सगळे पदाधिकारी व्यस्त आहेत. एकदा आमची मीटिंग होईल या 2 दिवसामध्ये. 27 तारखेला विड्रॉलचा लास्ट दिवस आहे. त्याच्यानंतर आम्हाला कळेल की बाबा किती राहिले, किती गेले, काय. मात्र निवडणुकीतून माघार तर नाहीये, पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही फॉर्म भरले.
पण बाकीच्या कार्यकर्त्यासारखे किंवा बाकीच्या लोकांसारखी काही आमची सेटलमेंटची भावना नाहीये. ह्याच्या अगोदर ना कधी आम्ही केली ना ती करायची आम्ही. ठीक आहे, हे होते धनंजय सावंत आणि आपण निवडणुकीवर ठाम असल्याचं देखील धनंजय सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.